कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य संत ज्ञानेश्वर महाराजांचं क्षेत्र व पालखी प्रस्थान सोहळ्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येनं वारकरी बांधवे आळंदी नगरीत दाखल झालेत। पवित्र इंद्रायणी तीर भक्तांच्या गर्दीनं फुलून गेलाय। माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरालाही आकर्षक सजावट करण्यात आली आहे। दुपारी 3 ते 4 दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याचं मंदिर प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात वारकरी भक्तीत तल्लीन झालेत। माऊलींच्या 193व्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं संजीवन समाधी मंदिराला देशी विदेशी फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आळंदीत साजरा होत असताना दरवर्षीप्रमाणे यंदाही आळंदी नगरीत माऊलींच्या चरणी नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या प्रसादरूपी ओटीचं आगमन झालंय। प्रमाणे यंदाही तुम्ही माऊलींच्या चरणी ही ओटी अर्पण करण्यासाठी आला, काय भावना आहे? मुळात विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करणाऱ्या संतांच्या भूमीत आल्यानंतर त्या संतवृत्तीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर होतोच आहे आणि एक असाधारण आनंद वाटतो की बहुतेक आपल्याला ह्या माऊलींच्या कृपा आशीर्वादाने ह्या प्रक्रियेतला भूत्या होता आलं। तो भूत्या होण्याचा आनंद आणि ही वारकरी संप्रदायामध्ये सेवा करण्याची संधी ही जन्मोजन्मी मिळो या अपेक्षेने एक आनंद मनात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। मात्र सोहळ्यातील कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं पोलीस आयुक्त विनय चौबे यांनी स्पष्ट केलंय। गेल्या वर्षी पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांचा आणि पोलिसांचा वाद झाला होता, मात्र आता यावर्षी सर्व संबंधित व्यक्तींशी चर्चा केली असल्याचं चौबे यांनी सांगितलं। सर्व प्रस्थान सोहळा सुरळीत पार पडेल असंही ते म्हणाले। वारी सोहळ्यानिमित्ताला वारकरी आळंदी दाखल झाली। बंदोबस्त जो आहे तो खूप चोख ठेवण्यात आला। काय बंदोबस्त आणि आषाढी वारी निमित्ताने आळंदी आणि देहू या 2 ठिकाणी आपण चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि जवळपास 6 DCP, 15 ACP, 450 अधिकारी, 3,500 आपले पोलीसचे स्टाफ, 600 होमगार्ड, 3 SRP कंपनी, ते सगळे आपण लावलेलं आहे। आपला ट्रस्ट बरोबर आणि बाकी जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याबरोबर आपला डिस्कशन कंटिन्युअस सतत आपला डायलॉग चालू आहे आणि त्यांच्याशी संपर्कात राहून आपण सगळे अत्यंत चांगल्या रीतीने सगळे बंदोबस्तचं नियोजन केलेलं आहे आणि सगळे जे पूर्ण सोहळा आहे ते अत्यंत चांगल्या रीतीने शांततेने आणि व्यवस्थित पार होईल याच्या आम्हाला पूर्णपणे देखील येत आहेत असं कळते। ते आल्यानंतर काही दर्शनबारी बंद ठेवली जाणार आहे का, काही बदल केले जाणार आहे? नाही, त्याच्याबद्दल आमच्या ट्रस्ट सोबत डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे आणि आपण नियोजन केलेलं आहे आणि सगळे अत्यंत व्यवस्थित, कोणालाही कुठला त्रास न होता आपण व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे आणि व्यवस्थित त्यांची जी विजिट आहे ते पण आम्ही पार पाडणार। किती वाजता साधारण CM येतील आणि किती कालावधी मंदिरामध्ये जे असतो? नाही, फक्त मंदिरमध्ये नाही आहेत, पूर्ण परिसरमध्ये आहेत। 3 वाजेचे नंतर येणार आहे आणि 1.5 तासाचा जवळपास कार्यक्रम आहे मंदिर आणि परिसरमध्ये, आळंदी परिसरमध्ये। मुख्यमंत्री आल्यानंतर वारकऱ्यांचं दर्शन बंद होणार आहे, वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता? नाही, जे आपला रेग्युलर कार्यक्रम आहे ना त्या आम्ही ते चर्चा करत होतो। आमचं सगळं नियोजन ठरलेलं आहे। जसा प्रत्येक वर्षी नियम होतो त्याचप्रमाणे आपण यावर्षी पण सगळे जी परंपरा आहे ते तसेच चालू राहणार। कुठलाही काही याच्यामध्ये कोणालाही काही व्यवधान होणार नाही, वारकऱ्यांना काही व्यवधान होणार नाही, कोणालाही काही व्यवधान होणार नाही आणि एकदम अत्यंत आमचं नियोजन व्यवस्थित झालेलं आहे। आम्ही ते चर्चा करत होतो, आपण पाहिलं तर सगळे स्टेक होल्डर बरोबर, ट्रस्टबरोबर आपली चर्चा डिटेलमध्ये झाली आणि आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे, व्यवस्थित पार पडलं। गेल्या वेळेस वारीच्या वेळेस खरं तर प्रकार घडला होता, वारकऱ्यांनी पोलिसांमध्ये थोडेसे चकमक झाली होती। यावेळेस तसा प्रकार घडू नये यासाठी काही व्यवस्था केलेली आहे का? मागच्या वेळी जे होतं ते वारकरी याच्याबद्दल नव्हतं, ते एक दुसरी एक संस्था होती त्याच्याशी काही हे झाला होता। त्याची आपण पूर्ण काळजी घेतलेली आहे। त्यांच्या जे संबंधित स्टेक होल्डर्स आहेत सगळ्यांबरोबर जसं मी सांगतो आपण चर्चा केलेलं आहे आणि सगळे समाधानी आहेत आणि सगळ्यांचे आपण संपर्कात पण आहोत।